टेट परीक्षा निकाल टेट रिझल्ट तुमचा कुठल्या दिवशी असणार आहे, त्याचं कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे, तर जूनच्या शेवटची किंवा जुलैच्या सुरुवातीला तुमचा रिझल्ट लागेल. त्यात तुमचं कट ऑफ एक 10,000 जागा जर धरल्या, येता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी, जर 10,000 जागा असतील तर तुमचं कट ऑफ साधारणतः कितीपर्यंत आहे. यावेळेस कट ऑफ वाढणार यात कुठलीच शंका नाही आहे. पूर्ण पॅटर्न माहिती झाला होता, सराव अनेक मुलांनी 6-6 महिने अगोदर केलेला आहे, पेपरमध्ये सुद्धा व्यवस्थित सोडवला आहे. तर त्या आधारे साधारणतः इयत्ता 1ली ते 5वीचं 116 ते 122च्या दरम्यान तुमचं कट ऑफ लागू शकतं. 116 लागू शकतं, 17 लागू शकतं, 18सुद्धा लागू शकतं. त्यानंतर 6वी ते 8वी यासाठी जर पाहिलं असेल तर साधारणतः 122 पासून ते 130पर्यंत तुमचं कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. कारण हा पॅटर्न सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे यावेळेस सराव केलेला आहे, पेपर पण चांगला दिलेला आहे. त्यामुळे 10,000 जागा, 2,16,000 पोरांमधून 10,000 जागा भरायच्या, तर तुमचं कट ऑफ शक्यता येऊ आहे. आता 6वी ते 8वीसाठी 122 पासून ते 130पर्यंत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा 9वी ते 10वीपर्यंत जर विचार केला तर साधारणतः 130 ते 140 या रेंजमध्ये जे मार्क असतील तर त्यांचं 9वी ते 10वीसाठी कट ऑफ लागू शकतं. त्यानंतर पुढचा हायर रेंजचा विचार केला तर 11वी ते 12वीसाठी 140 प्लसमध्ये 150 असतील, 160 असतील, जे मार्क असतील त्यानुसार. आणि सर्व कट ऑफ ओपनवाल्यांसाठी आहेत. मग तुमची कास्ट असेल तर कास्टमध्ये मागच्या वेळेस तुमचं किती कट ऑफ राहिलं त्यावर एक वेगळा व्हिडिओ घेतो मी. कास्टनुसार तुमचं कट ऑफ साधारण किती मार्काने कमी होऊ शकतं. मग त्यात फिमेल आहे, त्यात पुन्हा तुमचं स्पोर्टमध्ये आहात, अंशकालीन आहात, प्रकल्पग्रस्त आहात, मग मेरिट किती खूप कमी लागू शकतं. त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ घेणार, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा.